नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत माजवणारे 2 सराईत गुन्हेगारांना गुंडाविरोधी पथकाने केली अटक. एक गावठी कट्टा व 4 जिवंत काडतुसासह गुन्ह्यातील स्कोडा 4 चाकी वाहन केले जप्त. दिनांक 29 जुलै 2026 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 11:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ भूषण उर्फ स्वप्नील गोसावी व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्टल लावून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातील 17,000 रुपये बळजबरीने काढून घेतले. म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 457/2026 BNS 115-2 310-2 वगैरेंसह भारतीय हक्क कायदा 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तसेच नमूद आरोपितांनी दिनांक 30 जुलै 2026 रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास जाधव मळा नाशिक रोड नाशिक या ठिकाणी इसम भूषण उर्फ स्वप्नील गोसावी, दानिश शेख, स्वप्नील मोरे व त्याचे इतर 3 ते 4 साथीदार यांनी त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्कोडा 4 चाकी वाहनावर येऊन फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये येऊन काही एक कारण नसताना शिवीगाळ करून फिर्यादी यांची मर्सिडीज 4 चाकी वाहनाची काच व हेडलाईट दगडाने फोडून नुकसान केले. तेव्हा फिर्यादी हे पार्किंगमध्ये आले असता यातील आरोपी भूषण उर्फ स्वप्नील गोसावी यांनी त्याच्याकडील गावठी कट्ट्याने गोळीबार करून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून नमूद आरोपितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 479/2026 BNS कलम 109(1), 189(2) वगैरे तसेच भारतीय हक्क कायदा 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हे दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्डिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक श्री किरण कुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक श्री संदीप मिटके यांनी गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते. नमूद गुन्ह्यातील आरोपी हे उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सराईत गुन्हेगार होते. सदरचे आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस आयुक्त नाशिक यांनी नमूद फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने 3 पथके तयार करण्याचे आदेश दिलेले होते. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी गुंडाविरोधी पथक, नाशिक रोड युनिटकडील पथक तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक अशा 3 टीम तयार केल्या. या 3ही संयुक्त पथकांनी अत्यंत गुप्तता पाळत आरोपींचा माग काढत होते. संशयित आरोपी वेगवेगळ्या शहरांमध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळताच पथकांनी अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे छापे टाकून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे संगमनेर या ठिकाणी असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पोलीस पथक हे संगमनेर या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला. तेव्हा सदरचे आरोपी हे संगमनेर येथून राजूर, अकोले या ठिकाणी दुर्गम भागामध्ये लपून बसल्याची गोपनीय बातमी संगमनेर शहरामधून मिळाली. त्यानंतर आरोपी त्यांचा माग काढत पोलीस पथक राजूर, अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गेल्यावर आरोपितांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील CCTV फुटेज तसेच गावातील स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता सदरचे आरोपी हे लोणी मार्गे कोल्हार परिसरामध्ये गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलीस पथक हे कोल्हार या ठिकाणी जाऊन आरोपी भूषण गोसावी यांचा शोध घेतला. आरोपी हा कोल्हारवरून राहुरी साखर कारखान्याकडे त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडी नंबर MH 39J3147 मध्ये जात असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो गाडीचा वेग वाढवून अहिल्यानगर रोडने भरधाव वेगाने जात असताना त्याचा पाठलाग करून शिताफेने गाडी सिनेस्टाईलने आडवी घालून त्यास थांबवले. त्यानंतर सदर गाडीस घेऊन घेराव घातला असता त्यामध्ये 2 इसम दिसून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी, वय 25 वर्ष, राहणार ठिकाण त्रिमूर्ती चौक, V-Mart समोर, सिडको नाशिक व आकाश दीपक गायकवाड, वय 25 वर्ष, राहण्याचे ठिकाण लक्ष्मीनगर, शिर्डीनगर रोड, अहिल्यानगर असे सांगितले. आरोपी स्वप्नील उर्फ भूषण गोसावी यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये खालील नमूद वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. त्याचे वर्णन: 1 लाख रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत राऊंड, 10 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली स्कोडा MH 39J3147. आरोपितांकडे वर नमूद किमतींची मालमत्ता मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून त्याचा सविस्तर पंचनामा गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी केलेला असून नमूद दोन्ही आरोपितांना पुढील योग्य त्या कार्यवाहीकरिता उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक श्री किरण कुमार चव्हाण व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगसाप, गणेश भागवत, अक्षय दांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप भुरे, गुरु गांगुर्डे, सुनीता कवडे, नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे सुशांत दिघे, केतन सोनवणे व नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांच्या पथकाने केलेली आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.